बीड प्रकरणातील सर्व आरोपी एकाच सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याची माहिती आता समोर येते। वाल्मिक कराड, विष्णू साठे, सुदर्शन घुले आणि इतर सर्व आरोपी हे एकाच सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत। 29 नोव्हेंबर 2024 चा हा एक सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे। आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या दिवशीचं हे फुटेज असल्याची माहिती आता समोर येते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे। उदय, बीड मधील एक महत्त्वाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे आणि सर्व आरोपी हे एकाच सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत। नक्कीच आपण जर बघितलं प्रथमेश तर या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडसह इतर जे आरोपी आहेत सुदर्शन घुले आणि त्याचे काही सहकारी तर ते सगळे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत। 29 नोव्हेंबर 2024 चा हा व्हिडिओ आहे। विष्णू साठेच्या कार्यालयाच्या शेजारील एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं दृश्य आहे। आणि ज्या दिवशी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास खंडणी मागितली होती त्या दिवशीचाच हा व्हिडिओ असल्यानं आता त्यावेळी हे नेमके त्या ठिकाणी कशासाठी आले होते आणि हे सर्वजण एकत्र होते तर मग नेमका काय प्रकार घडला हे देखील आता समोर येणं गरजेचं आहे। परंतु आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यानं जी तक्रार दिली आहे ती 29/11 रोजी मला 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्यात आली होती अशी दिली होती। आणि त्याच दिवशीचा हा केज मधील व्हिडिओ आहे। त्या दिवशी वाल्मिक कराड हे केज मध्ये होते हेच या व्हिडिओतून दिसत असून त्यांच्यासोबत जे इतर जे आरोपी आहेत या सर्व घटनाक्रमातील असतील, खंडणीमधील असतील, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील असतील, ते सगळे आरोपी या ठिकाणी दिसत आहेत। आणि आता त्यामुळे आता या व्हिडिओ मागचं किंवा या सीसीटीव्ही फुटेज मागचं जे सत्य आहे ते देखील समोर येणं गरजेचं आहे। पोलीस त्या दिशेने देखील आता तपास करतील असं एकंदरीत चित्र आहे। प्रथमेश उदय, मात्र वाल्मिक कराड वारंवार आपल्यावरचे आरोप फेटाळत होता, मात्र आता हा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे आणि त्यामध्ये वाल्मिक कराड देखील पाहायला मिळतोय। नक्कीच वाल्मिक कराड आणि त्यांचे जे वकील आहेत त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत। हे सर्व आरोप खोटे असल्याचं देखील म्हटलंय। त्यांच्या समर्थकांकडून देखील या प्रश्नावर या विषयावर आंदोलन देखील करण्यात आलंय। हा व्हिडिओ जो आहे तो चाटे यांच्या कार्यालयातून बाहेर पडताना आणि आतमध्ये जातानाचा आहे। त्या चाटे यांच्या कार्यालयाच्या बाजूला जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज मधील हा व्हिडिओ आहे आणि त्या ठिकाणी हे आरोपी देखील दिसत आहेत। त्यामुळे आता हे कशासाठी त्या ठिकाणी एकत्र आले होते, यांनी त्या ठिकाणाहून फोन केला होता का किंवा काय नेमकं त्यावेळी चर्चा झाली हे देखील समोर येऊ शकणार आहे पोलीस तपासात। नक्कीच उदय, मात्र हा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर आता पोलिसांकडून कशा प्रकारे कारवाई केली जाते? नक्कीच या घटनेच्या संदर्भात खंडणी असेल किंवा खून प्रकरण असेल या संदर्भातचा जो तपास आहे तो सीआयडीचं पथक करत आहे। एसआयटी देखील त्यावर लक्ष ठेवून आहे। एसआयटीचे अधिकारी देखील वारंवार आढावा घेत आहेत आणि साहजिकच हा व्हिडिओ देखील त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे। त्यांना देखील याबाबतची माहिती आहे। या संदर्भातील जे महत्वाचे दुवे आहेत ते देखील या संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्र केले असून आता ते सर्व जे पुरावे आहेत ते न्यायालयासमोर नक्कीच सादर होतील आणि त्यानुसारच आता पुढील जी कार्यवाही आहे ती होणार आहे। प्रथमेश, नक्कीच बीड खंडणी प्रकरणामध्ये सर्व आरोपींचा एकत्र असतानाचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। वाल्मिक कराड, विष्णू साठे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी देखील या सीसीटीव्ही मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत।